मानूच्या गुहेत आल्यासारखं वाटलं. पापा पापा हो प्रिया, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. काय ग आज अशी अचानक कशी काय आलीस? का मी आल्यामुळे तुझी काही अडचण वगैरे होणार आहे का? ओफो प्रिया, काय बोलतेस तू? अगं तू तर माझी आणि या घराची स्वामिनी होणार आहेस. म्हणून तो मला घरामध्ये ये सुद्धा म्हणत नाही. ओफो, आय एम सो सॉरी. ये ये ना. आता नाही, आता तू चल माझ्या बरोबर. कुठं? आपल्या लग्नाची साडी घ्यायला, तुझ्या पसंतीनं आणि तुझ्याच गाडीतून. का? पप्पांची तशी ऑर्डर आहे. पण आत्ता यायचं म्हणजे जरा कम ऑन दिनेश, असं काय करतोस? माझ्यासाठी एवढं पण नाही करणार प्लीज. ओके ओके, मी 1 मिनिटात शर्ट चेंज करून आलो. मुड़मुड़ के न देख, मुड़मुड़ के, मुड़मुड़ के न देख, मुड़मुड़ के. आज मूड चांगला दिसतोय. तू आहेस म्हणूनच. आलो आलो, थांबा थांबा. अहो काय, कोण आहे? माझं ऐका तुम्ही. कोण तुम्ही? कोण तुम्ही? कळत नाही काय? आम्ही दिनेशचे लंगोटी आहे. त्याचं लग्न जमलंय म्हणून लंगोटी घेऊन आपला मदत करायला आलो. हे कुठे गेलाय? कुठे गेला? अहो साहेब बाहेर गेले. बाहेर गेले? मग आम्हाला कशा झक मारायला जेवायला बोलवलं? आग्रह करून बोलवलं. यायचं यायचं यायचं. असं नाही, यायचं 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 असं. तुम्हाला जेवायला बोलावलंय? मला कसं बोलले नाही? हे बघून घ्या, तुला बोलायला, तुला सांगायला तू काय त्याची बायको आहे काय? बायको? अहो बायको नाही, मी तिथला आचारी आहे. असं काय? तिथलं जेवण मीच बनवतो. हाच बनवतो. मग तंदुरी चिकन घेऊन ये. जा, 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 तंदुरी तंदूरी चिकन? अहो चिकन घरात नाहीये. चिकन घरात नाही? तुझ्यासारखा कोंबडा घरात असताना चिकन नाही? हे काय सांगतो? काय काय हरकत नाही, मी आम्ही आणतो. आणतो. आता असं कर, जेवण होईपर्यंत तू शिरा कर. शिरा शिरा? लवकर कर, लवकर, भुके लवकर. मारायची वेळ आली इथं. लवकर, लवकर, लवकर. अहो, साहेब, अहो, पण मला मी शिरा देतो. सोडा मला शिरा, सोडा. राम बोल. आम्ही मदत करतो तुम्हाला. आम्ही मदत करतो. आम्ही तुम्ही साहेब साहेब तुम्ही काय मदत काय करणार? झालं? आम्ही जेव्हा जेल मध्ये होतो ना, तेव्हा आम्ही किचन मध्ये काम करत होतो. म्हणजे तुम्ही सुद्धा जेल मध्ये होता? तुम्ही सुद्धा? म्हणजे तू सुद्धा जेल मध्ये होता वाटतं. तरी म्हटलं तुझा चेहरा असा काय दिसतो ते मी नाशिक जेल मध्ये होतो. नाशिकच्या जेल मध्ये होता. वाटलंच मला. तरी म्हटलं तुझं ओळखीचं का वाटतं ते काय, आम्ही सत्याग्रहींचे कैदी म्हणून होतो. आणि मी सत्याग्रहींचं पिक पॉकेटिंग आपलं पिकेटिंग करायचो. तू बहुतेक खून किंवा बलात्कारासाठी असशील. हा. काय हरकत नाही. नो वांदा. काही झालं तरी शेवटी आपण जेल बंधू. जेल बंधू. जेल बंधू म्हटलं म्हणजे तिघांनाही किचनची सगळी माहिती आहे ना? म्हणजे काय आहे काय? काजू बदाम पिस्ता हा मनुका काढू का? माझा ऐका नका काढू. बरणी पडली. अशी कशी पडली? पडली म्हणजे काय? मी अशी धरली ती अशी पडली. कशाला पडतो रे? मग मी काय मुद्दाम बरण्या फोडायला इथं आलोय काय? मग? मी अशी धरली ती अशी पडली आता काय झालं? आता ती शेवटची बरणी पण अशीच फोडणार काय? ही बरणी मी काय फोडणार नाही काय? अशी तुम्ही कशाला विचारताय? काय गाव किती नुकसान करताय आमचं? नुकसान बरण्या का तुझ्या बापाच्या? गोळा कर कच्चा, गोळा कर. गोळा कर बापाचा माल. लाज वाटत नाही का रे तू त्याचा बाप काढतोस ते?
माणूस कुठल्या दुःखात आहे आणि तू त्याचा बाप करतोस. बघा ना. काका तुम्ही काही काळजी करू नका. मी तुमच्या सगळ्या काचा गोळा करून देईन. वाटलं तर सगळ्या काचा जोडून एक बरणी करून देईन. काजूचा भाव काय चाललाय हो सध्या? बदामाचा भाव काय चाललाय हो सध्या? मनुकाचा भाव काय चाललाय हो सध्या? सगळं 12च्या भावात गेलंय. 12च्या भावात स्वस्त बरं झालं. झालंय. थांबा मी काचा एक काच, काचा काय टाकताय यात? एक किल्ली, काचा. काच, एक सापडली का रे? सापडले. घे घे तू घे घे तू घे. एक हा काच. काजू आहे ना काजू हा एक पाण्यात टाकायचा काच. मग त्याचा बदाम होतो. हा बदाम झाल्यावर तुम्ही काचा खा काचा खा. आ, ह्याच्यावर लिही. मी आत्महत्या करायला जात आहे. लिही. चल, 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 चल. अहो काचा काय टाकताय काचा बाजूला करा. हा, काजू बाजूला काढ. झाला की नाही शिरा अजून? होतोय होतोय. होतो, जरा थांबा. जाऊ दे शिरा, आपण हॉटेलमध्ये जाऊन खाऊया. अहो, म्हणजे निवडून व्हायला आम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाऊ शिरा. उगा शिरा काढून बोलला. एक तर भरण्या फोडल्या सगळ्या काचा काढायच्या निवडून झाल्या तू शिरा. रे शान. साहेब साहेब काय रे? अहो ती बाई पळाली. तू काय दारू पिऊन झोपलेलास का रे? कशी पळाली ती? साहेब तिला जेवण देण्यासाठी दुपारी खोली उघडली, बघतो तर खिडकीच्या वरचे झडप उघडून त्याला शिडी लावलेली. हरामखोर. पैसे घेऊन पळाली असणार. ते काय माहित नाही साहेब, पण तिच्या खोलीत ही चिठी सापडली. चिठ्ठी? मी आत्महत्या करायला जात आहे. कमल म्हणजे आतापर्यंत मेली सुद्धा असेल. बरं झालं पनवती गेली साली. बाबासाहेब तुम्ही मला बोलवलत, काय काम होतं का? इकडे आले. हं? बस तिकडे. तुला चांगलं माहितीये काय काम आहे ते. मी काय चूक केली का साहेब? चूक. हं? बोल बोल तू काय काय केलंयस? मी काय केलं साहेब? अरे तेच तर म्हणतोय मी. तू अजून काहीच केलेलं नाहीयेस. हो. लग्नाची खरेदी केलेली नाहीयेस. लग्नाला तुझे कोण कोण पाहुणे येणार त्याची यादी दिलेली नाहीयेस. काय हे? माझं काय साहेब? हं? माझे 5-6 सहकारी आणि माझे 2 मित्र. हा, म्हणजे आम्ही बाबासाहेब जे काय करायचं ते आम्ही सगळं केलेलं आहे. गेलेलं आहे. म्हणजे याच्या जवळच्या मित्रांना बोलवलेलं आहे. ह्याच्या बालपणाचे मित्र सुद्धा बोलवलेले आहेत. अशी सगळी तयारी झालेली झालेली आहे. आहे. म्हणजे थोडक्यात काय फक्त अक्षता टाकायचं काम बाकी आहे. अरे चला. रुक्मा पुत्र वडील त्यास पुसणे कुर्यात् सदा मंगलम. तदेव लग्नं सुजनं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते गृहं स्मरामि. शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधानम. शुभमंगल सावधान. बाबासाहेब याचा अर्थ काय? माझी
अशी फजिती करून काय मिळणार तुम्ही? वैभवात राहण्यासाठी तू प्रियाशी लग्न करायला निघालास. हे घे वैभव, घे घे. हे बघ, तुला मध्ये बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये. तुझा याच्याशी संबंध काय? हा, अरे त्यांचाच संबंध आहे. तुझ्या बायकोला आणि या मुलाला त्यांनी सांभाळलं केवळ माणुसकी म्हणून. हा मुलगा कोण आहे माहिती तुला? हा तुझा मुलगा आहे. मी खरं म्हणतोस आणि लग्न झाल्याचं आमच्यापासून लपवून ठेवतोस. मैत्रीचा इतका अपमान कोणी केला नसेल आतापर्यंत. स्वतःच्या बायकोला आणि पोराला वाऱ्यावर टाकलंसच आणि नंतर तिला पळवून नेऊन जगापासून लपवून ठेवण्यापर्यंत तुझी मदत केली. काय केलंस तू? हं? सगळ्या पवित्र नात्यांना काळी बसलास तू. म्हणून तुला धडा शिकवण्यासाठी हा लग्नाचा बनाव आम्ही केला. मी मर्फीला त्याच्या आईच्या छायेत वाढवीन, शिकवीन, मोठा करीन, पण तुझी सावली सुद्धा त्याच्यावर पडू देणार नाही. समजलं? तिला आता तू फसवलंच आणि मला सुद्धा फसवलंस. हिनं काय काय सोचल्याची कल्पना सुद्धा नाहीये तुला. कमल, माझ्या हातून चूक झाली. तुम्ही पैशासाठीच सारं केलं ना? तुम्हाला पैसेच हवेत ना? हे घ्या पैसे, हे घ्या पैसे, हे घ्या पैसे. बाबासाहेब, या माणसाचं पुन्हा तोंड पाडायची म्हणजे मुळीच इच्छा नाहीये. याने आजपर्यंत माझ्या संसाराचा आणि बाळाचं केलेला अमानुष अपमान मी कसा विसरू? विलास, सारंग, मला काही नको. तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे केलं त्याचे उपकार मी कधीही विसरणार नाही. माझी फक्त एकच इच्छा आहे, माझ्या बाळाला हक्काचं घर आणि भवितव्य मिळावं. घ्या. तुम्हाला जर माणुसकीची आणि बाप या नात्याची चाड असेल तर तुम्ही बाळाला सांभाळा. माझं पोट मी कसंही भरेन. कमल, कमाल 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 कमाल, मर्फी. कमाल, कमाल. प्लीज जाऊ नकोस. तू मला भाऊ मानतेस ना? प्लीज जाऊ नकोस. अगं आईचं वात्सल्य आणि बापाची माया या दोन पंखांची सावली बाळाला मिळावीच लागते. ऐक पोरी माझं, तुझ्या कुशीचा त्याचा आधार काढून घेऊ नकोस. तुझ्या काळजाचा तुकडा आहे तो, त्याला सोडून जाणार? पण मीच काय चुकायचं? त्याला काही वाटायला नको. कमल, माझ्यासाठी नाही, आपल्या बाळासाठी तरी मागं फिर. तुझ्यावर केलेल्या अन्यायाची भरपाई करण्याची संधी मला दे. आपल्या बाळाची शपथ आहे तुला. हा हा हा, फक्त बाळाचाच पापा घ्या. निदान सर्वांच्या समोर तरी. सारंग कोणाला बघ. आपण दोघं उठून तू सांगितलेलं कधी ऐकत नाही. कोण सत्वाला आहे कोणाचं? मर्फी, मर्फी? आपल्या जीवावर राहू शकत नाही तू. हे मी गेलं, मी गेलं. हे माझं गेलं.